हॅलो एव्हरीवन, आज आपण SYBCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 3 फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ कंपनी त्याच्यामध्ये आपण लायबिलिटीच्या नोट्स पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅलन्स शीटच्या ॲसेटच्या नोट्स सांगितलेल्या होत्या। तर मी तुम्हाला हे पण इन्फॉर्मेशन दिलेली होती की तुम्ही जेव्हा 11-12ला होता तेव्हा हॉरिझॉन्टल टॅब्समध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवत होता। ह्या वर्षी किंवा जेव्हा आपण कंपनी फायनल अकाउंट करणार आहोत तेव्हा आपल्याला व्हर्टिकल टॅब्समध्ये बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे आणि प्रॉफिट अँड लॉस पण व्हर्टिकल टॅब्समध्ये बनवायचा आहे। तर प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट बनवण्यासाठी आपल्याला नोट्स बनवाव्या लागतात आणि ह्या नोट्स इम्पॉर्टंट आहेत। ह्या नोट्स तुम्हाला बनवता आल्या नाही तर अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवता येणार नाही। त्याच्यासाठी आपल्याला नोट्स लर्न असणं गरजेचं आहे। जर तुम्हाला ह्या अंडरस्टँड करता आल्या तर खूपच बरं होईल, कारण मग तुम्हाला लर्न करावं लागणार नाही। तर त्याच्यासाठी आज आपण लायबिलिटीच्या नोट्स पाहणार आहोत। ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲसेटच्या नोट्स सांगितलेल्या होत्या। तर ॲसेटच्या नोट्स आपण एकूण 13 पाहिलेल्या होत्या। त्याच्या पुढे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे। तर नोटचं नाव आणि नोटचा नंबर लक्षात ठेवायचा आहे। तर नोट नंबर 14 इक्विटी शेअर कॅपिटल। इक्विटी शेअर कॅपिटल तुम्हाला माहिती आहे इक्विटी शेअर्स असतात आणि आपण आज लायबिलिटी शिकतोय। लायबिलिटी म्हणजे आपलं देणं आहे, आपल्याला ज्यांच्याकडून घेतलेले आहे पैसे वगैरे अशा स्वरूपामध्ये ते आपल्याला आता परत करायचं आहे। लायबिलिटी म्हणजे आपली देयता। तर त्याच्यामधलं पहिली नोट किंवा त्याला आपण नोट नंबर 14 म्हणणार आहोत। तर एक म्हणूच नका, तुम्ही म्हणताना लक्षातच ठेवा नोट नंबर 14 इक्विटी शेअर कॅपिटल। त्याच्यामध्ये येतं ॲथोराइज्ड कॅपिटल। तुम्हाला माहिती आहे ॲथोराइज्ड कॅपिटल म्हणजे रजिस्टर कॅपिटल असतं। ह्याचं आपण काय करतो, शेअर मार्केटमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं असतं। म्हणजे आपण याची परमिशन घेतो की एवढं कॅपिटल आम्ही फॉर्म करणार आहोत आणि जेवढी परमिशन घेतली त्याच्या पुढं आपल्याला कॅपिटल वाढवता येत नाही। जेवढं तुम्ही परमिशन घेतली तेवढे शेअर्स तुम्हाला इश्यू करता येतात। तर हे ॲथोराइज्ड कॅपिटल आहे इक्विटी शेअर्स अँड प्रेफरन्स शेअर्स। त्याच्यानंतर आहे इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल, जे तुम्ही इश्यू केलं म्हणजे विकायला काढलं आणि सबस्क्राईब म्हणजे लोकांनी विकत घेतलं असं कॅपिटल। म्हणजे कोणकोणते शेअर्स आपण इश्यू करतो, जे शेअर्स इश्यू करतो ते शेअर्स विकले जातात। मग कुठले शेअर्स आहे तर इक्विटी शेअर्स अँड प्रेफरन्स शेअर्स। त्याच्यामध्ये काय आहे लेस कॉल्स अनपेड। कॉल्स अनपेड, कॉल म्हणजे आपण जे हप्त्याने पैसे मागवतो। फॉर एक्झाम्पल जर तुम्ही त्या शेअर होल्डरांकडून 100 रुपये घेणार असाल, शेअर्सची फेस व्हॅल्यू 100 रुपीज आहे। शेअर्सची फेस व्हॅल्यू जर 100 रुपीज असेल तर आपण 100 रुपीज एकदम नाही घेत। सुरुवातीला ॲप्लिकेशनच्या वेळेस 10 रुपये, फर्स्ट इन्स्टॉलमेंट 20 रुपये, सेकंड इन्स्टॉलमेंट 30 रुपये, असं म्हणजे डिपेंड ऑन कंपनी। तर असं आपण हप्त्याने पैसे घेतो। समजा थर्ड इन्स्टॉलमेंट 40 रुपीज आणि लास्ट इन्स्टॉलमेंट 10 रुपीज, असे आपण 100 रुपीज इन्स्टॉलमेंटनी मागवतो। तर ह्याला आपण कॉल म्हणतो, इन्स्टॉलमेंट म्हणत नाही। काय म्हणतो, कॉल मागवतो। म्हणजे काय करतो, इन्स्टॉलमेंट मागवतो म्हणजे हप्त्याने पैसे मागवतो, म्हणजे हप्ता मागवतो। तर जर हप्ता दिला नाही म्हणजे आपल्याकडे कॅपिटल येत नाही तर काय करायचं आहे, लेस करायचं आहे। जर कॉलचे पैसे शेअर होल्डरांनी नाही दिले तर ते लेस करायचे आहेत आणि त्याला आपण म्हणतो कॉल्स अनपेड किंवा कॉल्स इन ॲरियर्स किंवा अनपेड अलॉटमेंट मनी। असं आपण ह्या तिघाची नावांचा अर्थ एकच आहे, म्हणजे कॉल्स अनपेड किंवा कॉल्स इन ॲरियर्स किंवा अनपेड अलॉटमेंट मनी। म्हणजे काय तर शेअर होल्डरांनी कॉलचे पैसे दिले नाहीत तर ते आपल्याला लेस करायचे आहेत। आणि जर समजा शेअर्स फॉरफिटेड केले म्हणजे त्यांचे शेअर्स जप्त केले तर ते आपल्याला ॲड करायचे आहेत। हे एवढं लक्षात ठेवा। त्याच्यानंतर नेक्स्ट नोट आहे अदर इक्विटी। अदर इक्विटी ह्याच्यामध्ये काय आहे तर बघा, जो प्रॉफिट अँड लॉसचा ओपनिंग बॅलन्स असतो म्हणजे जो आपल्याला ट्रायल बॅलन्सला दिलेला असतो तो, त्याच्यामध्ये करंट इयरचा जो तुम्ही प्रॉफिट अँड लॉस शोधणार आहात करंट इयरचा तो ॲड करायचा आहे। त्याला क्लोजिंग बॅलन्स आपण म्हणू। ह्या दोघांचं ॲड केल्यानंतर त्याच्यातून लेस करायचं आहे प्रपोज्ड डिव्हिडंड। तर ही ॲडजस्टमेंट आहे, ही प्रपोज्ड डिव्हिडंड ही ॲडजस्टमेंट आहे म्हणून मी इथंच लिहून दिली। ॲक्च्युली ॲडजस्टमेंट मी वेगळ्या देणार आहे, तरी पण इथं तुम्ही एक लक्षात ठेवा, इथं लेस करायचं आहे प्रपोज्ड
डिव्हिडंड म्हणजे की डिव्हिडंड अनपेड डिव्हिडंड आहे, प्रपोज्ड डिव्हिडंड म्हणजे प्रोव्हिजन केलेली आहे डिव्हिडंडची, वाटलेला नाही, फक्त तरतूद केलेली आहे, तर तो प्रपोज्ड डिव्हिडंड ह्या प्रॉफिटमधून लेस होईल. कारण डिव्हिडंड दिल्या बघा आपल्याला एक पहिला प्रॉफिट होईल, मग त्या प्रॉफिटमधूनच आपण डिव्हिडंड देतो, मग हा डिव्हिडंड देतो म्हणून आपला प्रॉफिट परत कमी होईल, म्हणून इथं लेस केलेला आहे. त्याच्यानंतर इथं मी शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे बघा, ऑल एनी टाईप्स ऑफ फंड, असं कुठला पण फंड असेल, रिझर्व्ह फंड, स्टॅट्युटरी फंड, एज्युकेशन फंड, कॅपिटल रिझर्व्ह फंड किंवा असं कुठल्या पण टाईप्सचं फंड, शेवटी फंड हा शब्द आला की इथं येणार. पण ह्याला 2 फंड अपवाद आहेत. तर ते कोणते फंड आहेत, तर एक फंड आहे पेन्शन फंड आणि दुसरा आहे एम्प्लॉईज बेनिफिट फंड किंवा आपण त्याला म्हणू स्टाफ प्रॉव्हिडंट फंड. 2 फंड लक्षात ठेवायचे. 2 फंड कुठले आहेत, एक पेन्शन फंड आणि दुसरं आहे स्टाफ प्रॉव्हिडंट फंड. हे 2 फंड सोडून सगळे फंड तुमचे इथे येणार आहेत. मग त्या फंडांची नावं लक्षात ठेवण्याची गरज नाही. शेवटी फंड हा शब्द दिसला की इथं तुम्ही अदर इक्विटीमध्ये टाकणार आहात. फक्त 2 फंड अपवाद आहेत, एक म्हणजे स्टाफ प्रॉव्हिडंट फंड आणि दुसरा आहे पेन्शन फंड. त्याच्यानंतर आहे एनी टाईप्स ऑफ रिझर्व्ह. तुम्हाला जिथं पण रिझर्व्ह हा शब्द दिसला की सगळे रिझर्व्ह तुम्हाला इथं पुट करायचे आहेत. शेवटी रिझर्व्ह असतो, कॅपिटल रिझर्व्ह, स्टॅट्युटरी रिझर्व्ह किंवा जर्नल रिझर्व्ह, असं बॅड डेट्स, रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स म्हणजे रिझर्व्ह करून ठेवलेला असेल तर इथं बॅड डेट्स नाही बरं का, रिझर्व्ह आहे. तर एनी टाईप्स ऑफ रिझर्व्ह शो इन दिस हेड किंवा इन दिस नोट. ह्या नोटमध्ये अदर इक्विटीमध्ये काय काय येतं, तर ओपनिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस, क्लोजिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस, लेस प्रपोज डिव्हिडंड, एनी टाईप्स ऑफ फंड. फक्त त्याला 2 अपवाद आहेत, एक स्टाफ प्रॉव्हिडंट फंड आणि दुसरा पेन्शन फंड. त्याच्यानंतर एनी टाईप्स ऑफ रिझर्व्ह. 16 नंबरची नोट आहे बॉरिंग, लॉंग टर्म. आपण हे सगळं लॉंग टर्मच बघत आहोत. तर लॉंग टर्म म्हणजे दीर्घ मुदतीचं देणं. त्याच्यामध्ये आहे बॉरिंग्स म्हणजे लोन टेकन. हे काय केलेलं आहे, आपण लोन घेतलंय, बॉरो केलंय. बॉरो म्हणजे घेतलेलं आहे, लोन घेतलंय, दिलं नाही, हे लक्षात ठेवा. ॲसेटमध्ये आपण लोन देतो आणि इथं काय करतो, लोन घेतो, पण ह्याला आपण काय म्हणलेलं आहे, बॉरोईंग. बॉरोईंग मीन्स लोन टेकन फ्रॉम अदर, म्हणजे कुठून पण, बँकेतून घेतला असेल, डिबेंचर्सवाल्यांकडून घेतला असेल किंवा पब्लिकमधून घेतला असेल किंवा फ्रेंड्सकडून घेतला असेल, जॉईंट व्हेंचरकडून घेतला असेल, पार्टनरशिप फर्मकडून, कुणाकडून पण, ज्याच्याकडून तुम्ही लोन घेतले लॉंग टर्मसाठी, लोन टेकन आहे, तर त्याला आपण बॉरोइंग म्हणतो. त्याच्यामध्ये पहिला आहे डिबेंचर्स किंवा बॉन्ड अँड डिबेंचर्स एकच प्रकार आहे. तर त्यांच्याकडून त्यांच्यामध्ये बघा याचा अर्थ काय आहे, त्यांच्याकडून आपण लोन घेतलंय हे लक्षात ठेवा, ॲज अ कॅपिटल म्हणून. त्याच्यानंतर आहे टर्म लोन, म्हणजे बँकेतून किंवा अदर पार्टीकडून तुम्ही विशिष्ट कालावधीसाठी, टर्म म्हणजे विशिष्ट टर्म, कालावधी, विशिष्ट पिरियडसाठी घेतलेलं लोन. म्हणजे हे लोन 1 वर्षापेक्षा जास्त मुदतीचं आहे, कारण हे लॉंग टर्म आहे. लॉंग टर्म म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी घेतलेलं लोन, त्याला आपण लॉंग टर्म म्हणतो. आणि टर्म लोन म्हणजे विशिष्ट पिरियड आहे, म्हणून हे टर्म लोन. त्याच्यानंतर आहे डिपॉझिट्स फ्रॉम पब्लिक, सेक्युर्ड किंवा सिक्युरिटी, अनसेक्युर्ड किंवा सेक्युर्ड, म्हणजे तारण कर्ज किंवा विनातारण कर्ज. आपण जनतेकडून डिपॉझिट्स घेतलेत, त्यांना म्हणलं की आम्हाला पैसे द्या आणि त्यांनी आपल्याला डिपॉझिट्स आपल्याकडे ठेवलेत, तर ते डिपॉझिट्स आहेत. पब्लिककडून आलेल्या डिपॉझिट्स म्हणजे ते डिबेंचर सारखंच असतं, तर त्याला डिपॉझिट पण म्हणतात. जसं की आपण शेअर्सला सिक्युरिटीज म्हणतो तसं. तर हे आपण लोन घेतलेलं आहे जनतेकडून किंवा बँकेकडून किंवा डिबेंचरवाल्यांकडून. त्याच्यानंतर आहे ट्रेड पेएबल्स. ट्रेड पेएबल्स लॉंग टर्म, शक्यतो हे एक्झाममध्ये नसतं, बट आपलं लक्षात असावं, कधी कधी ब्रॅकेटमध्ये लिहितात ट्रेड पेएबल आणि ब्रॅकेटमध्ये लिहितात लॉंग टर्म. लॉंग टर्म लिहिलं की लक्षात ठेवायचं ते ह्याच्यामध्ये येईल, तुमच्या लॉंग टर्म लायबिलिटीजमध्ये. त्याच्यामध्ये पहिलं आहे ट्रेड पेएबल, नावच आहे हे. ट्रेड पेएबल म्हणजे व्यापारी देणं. त्याच्यानंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स, म्हणजे ज्यांच्याकडून तुम्ही गुड्स परचेस केला आहे ऑन क्रेडिट, उधारीवर गुड्स परचेस केलेलं आहे, त्यांचं देणं आहे, त्याला आपण ट्रेड पेएबल म्हणतो. त्याच्यानंतर आहे अदर नॉन करंट लायबिलिटी. अदर म्हणजे ह्या ज्या वरच्या राहिलेल्या आहेत लॉंग टर्म लायबिलिटी सोडून, ज्या पण ह्या हेडमध्ये बसत नाहीत त्या सगळ्या इथं टाकायच्या. त्याच्यामध्ये एकच आहे प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स. प्रीमियम म्हणजे हप्ता, प्रीमियम
प्रीमियम म्हणजे ॲक्च्युली काय आहे, वाढावा घेऊन रिडम्पशन ऑफ डिबेंचरचं रिडम्पशन करण्यासाठी जो तुम्ही वाढावा घेतलेला आहे तो परत करावा लागतो. म्हणजे जास्त पैसे घेतलेत, समजा डिबेंचरची व्हॅल्यू 100 रुपये आहे आणि तुम्ही त्यांच्याकडून 110 रुपये घेतलेत, तर जे 10 रुपये घेतलेत ते तुम्हाला परत करावे लागणार आहेत जर तुम्ही घेतले असतील तर. मग त्याला आपण म्हणतो प्रीमियम म्हणजे जी मूळ व्हॅल्यू आहे डिबेंचरची त्या मूळ व्हॅल्यूपेक्षा जास्त पैसे तुम्ही घेतले, तर ही अशी नॉन करंट लायबिलिटी आहे, म्हणून ही देणं आहे, म्हणून ह्याला आपण 18 नंबरच्या नोटमध्ये पुट केलेला आहे. त्याच्यानंतर आहे बॉरोइंग्स. आता डबल आलं बघा, इथं पण बॉरोइंग्स आहेत, इथं पण बॉरोइंग्स आहेत. हे लॉंग टर्म आहे आणि हे शॉर्ट टर्म आहे. तर शॉर्ट टर्म म्हणजे 1 वर्षाच्या पेक्षा कमी कालावधीसाठी तुम्ही लोन घेतले, मग ते लोन बँकेतलं असो किंवा टर्म लोन असो, डिबेंचर्स असो, बॉन्ड असो, काही पण असो, लोन घेतले कुणाकडून, तर जनतेकडून, बँकेकडून, कोणाकडून तरी लोन घेतलंय. कॅश क्रेडिट, आपण कॅश क्रेडिट कुणाकडून घेतो, तर बँकेकडून. तुमची जर बँकेत पद चांगले असेल किंवा तुमचा नावलौकिक चांगला आहे, तुमच्या ट्रान्झॅक्शन सगळ्या गुड झालेल्या आहेत, चेक बाउन्स झालेला नाही आहे, तुम्ही सगळ्या तुमचं व्यवहार बँकेशी चांगले आहेत, म्हणजे तुमचं जे बँक अकाउंट आहे, बँक स्टेटमेंट तुमचं चांगलं दाखवतं आहे, म्हणजे कुठेही कोणत्याही प्रकारचं, म्हणजे आपण त्याला म्हणतो ना सिव्हिल स्कोर, तर तुमचा सिव्हिल स्कोर जर चांगला असेल तर बँक काय करते, तुमचा कॅश क्रेडिटवर, तुमच्या बँकेमध्ये असलेल्या ठेवीवर तुम्हाला लोन देते, ते आहे कॅश क्रेडिट. त्याच्यानंतर आहे बँक ओव्हरड्राफ्ट, तुमच्या FDवर दिलेलं लोन, त्याला आपण म्हणतो बँक ओव्हरड्राफ्ट. त्याच्यानंतर आहे लोन्स फ्रॉम डेटर्स म्हणजे कस्टमरकडून, फ्रॉम म्हणजे कस्टमरकडून घेतलेलं लोन, किंवा त्याला आपण म्हणतो ॲडव्हान्स फ्रॉम कस्टमरकडून घेतलेला ॲडव्हान्स. हा शब्द लक्षात ठेवा, ॲडव्हान्स फ्रॉम कस्टमर. तर कस्टमर काय करतात, कधी आपण बघा एखाद्या मोठ्या कार घ्यायची असेल तर आपण कार बुक करतो आणि त्याचा ॲडव्हान्स अगोदर देतो, पण कार आपली वेटमध्ये असते, ती लगेच नाही मिळत, त्याला थोडा वेट करावा लागतो, पण आपल्याला ॲडव्हान्स पेमेंट करावं लागतं. तर आपण ॲडव्हान्स पेमेंट केलंय ना. बघा इथं काय झालंय, कस्टमरनं आपल्याला दिलं. इथं तुम्ही जर समजा गाडीची कंपनी आहात तर कस्टमर काय करेल, तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट देईल, आणि जर समजा त्यानं कॅन्सल केलं तर त्याचं ॲडव्हान्स पेमेंट तुम्हाला परत करावं लागतं, म्हणून ते लायबिलिटीला येतं. तर कस्टमरनी केलेलं ॲडव्हान्स पेमेंट म्हणजे तुमचं बॉरोइंगमध्ये येईल. त्याच्यानंतर आहे लोन फ्रॉम बँकेतून शॉर्ट टर्मसाठी, कमी कालावधीसाठी बँकेकडून घेतलेलं लोन. त्याच्यानंतर आहे अनसेक्युर्ड बँक लोन किंवा एनी टाईप्स ऑफ लोन, म्हणजे कोणत्याही प्रकारचं विनातारण बँकेकडून घेतलेलं कर्ज. आणि कधी काय येतं की तुम्ही फ्रेंड्सकडून लोन घेतलं, जॉईंट व्हेंचरकडून लोन घेतलं, पार्टनरशिप फर्मकडून लोन घेतलं, कुणाकडून पण लोन घेतलं, तर शॉर्ट टर्मसाठी असेल तर ह्या बॉरोइंगला येईल, आणि जर लॉंग टर्म असेल तर 16 नंबरच्या बॉरोइंगला येईल. त्याच्यानंतर 20 नंबरची नोट आहे ट्रेड पिएबल. आता इथं पण ट्रेड पिएबल आहे आणि इथं पण ट्रेड पिएबल आहे. ही लॉंग टर्म ट्रेड पिएबल आहे आणि ही शॉर्ट टर्म ट्रेड पिएबल आहे. ट्रेड पिएबल म्हणजे देणं आहे, व्यापारी देणं. तर त्याच्यामध्ये इथं पण आहे सन्ड्री क्रेडिटर्स आणि ट्रेड पिएबल. हे जर शॉर्ट टर्मसाठी असतं, शक्यतो शॉर्ट टर्मसाठीच हे ॲटम्स नाव येतात, कारण आपण शॉर्ट टर्मसाठीच उधारी देतो. कुणाकडून उधारीवर गुड्स खरेदी करताना जो देणार आहे तो 2-4 वर्षासाठी आपल्याला कधी उधारीवर माल विकत नाही, तर 1 महिना, 2 महिने, 3 महिने अशा पिरियडवर असतो. मग शक्यतो ट्रेड पिएबल हे शॉर्ट टर्ममध्येच येतं. बट जर क्वेश्चनमध्ये लॉंग टर्म हा वर्ड यूज केला असेल तर ते इथं येईल. त्याच्यानंतर आहे अदर करंट लायबिलिटीज. जसं इथं अदर नॉन करंट लायबिलिटी होतं, म्हणजे दीर्घ मुदतीची राहिलेली जी करंट लायबिलिटी होती ती इथं येत होती. आता इथं बघा करंटमध्ये कोण आहे, तर बॉरोइंग आणि ट्रेड पिएबल, ह्या दोघांमध्ये जे ॲटम्स बसत नाहीत ते आपण इथं अदर करंट लायबिलिटीमध्ये पुट करणार आहोत. आता हे करंट अदर आहे, करंट म्हणजे चालू देणं, आत्ता चालू ह्या वर्षी चालू असलेलं देणं, की ह्या वर्षीचं देणं, जे तुमचं असेसमेंट इयर असेल किंवा अकाउंटिंग इयर आहे ह्या अकाउंटिंग इयरचं देणं जे आपल्याला द्यायचं आहे. अनक्लेम डिव्हिडंड, न वाटलेला लाभांश, म्हणजे अजून तुम्ही शेअर होल्डरांना डिव्हिडंड दिला नाही, कारण आपण देत नाही. पहिली गोष्ट आपल्याला पहिला प्रॉफिट अँड लॉस फाइंड करावा लागतो. प्रॉफिट अँड लॉस फाइंड केल्यानंतर मग तो प्रॉफिट इक्विटी शेअर होल्डरांचा असतो. मग सगळा आपण त्यातला 20% किंवा 25% प्रॉफिट आपण काय करतो, स्टॅट्युटरी रिझर्वला
राखून ठेवतो, रिझर्व करून ठेवतो आणि राहिलेला जो प्रॉफिट आहे तो इक्विटी शेअर होल्डरांना वाटतो डिव्हिडंड म्हणून, ॲज अ डिव्हिडंड म्हणून काय करतो आपण, हा न वाटलेला जो लाभांश असतो त्याला आपण म्हणतो करंट लायबिलिटी. देणं आहे बट दिलेला नाही, डिव्हिडंड दिलेला नाही पण देणार आहे, म्हणून हे नोट नंबर 21ला येतं. त्याच्यानंतर रेंट पिएबल म्हणजे काय तर आउटस्टँडिंग, म्हणजेच काय तर ॲक्रुड, म्हणजेच काय तर ॲरियर्स, म्हणजे द्यायचा राहिलेला आहे, रेंट द्यायचं आहे तर देणं आहे म्हणून ते येतं अदर करंट लायबिलिटीला. त्याच्यानंतर आहे रिसिव्ड इन ॲडव्हान्स, कुणीतरी आपल्याला ॲडव्हान्स दिलाय, आता तो ॲडव्हान्स आपल्याला परत करावा लागतो. फॉर एक्झाम्पल आता बघा एक उदाहरण सांगते तुम्हाला. समजा तुम्ही जर एखादी तुमची स्वतःची बिल्डिंग आहे आणि तुमच्याकडं कोणतरी रेंटनी राहायला आलं आहे, तर तो काय करतो, रेंटनी राहायला येताना तुम्हाला काहीतरी ॲडव्हान्स पेमेंट करतो आणि ज्यावेळेस तो तुमचं घर किंवा तुमचा फ्लॅट सोडून जातो तेव्हा तो काय करतो, त्याचा ॲडव्हान्स पेमेंट परत घेतो. म्हणजे आपल्याला काय करावं लागतं, द्यावं लागतं, त्याचा ॲडव्हान्स पेमेंट किंवा डिपॉझिट परत करावं लागतं. त्यालाच आपण काय म्हणतो बघा इथं रिसिव्ड इन ॲडव्हान्स. त्याच्याकडून आपण ॲडव्हान्स घेतलाय, आता तो देणं आहे, फ्युचरमध्ये आपल्याला देणं असतं, म्हणून ह्याला म्हणतात अदर करंट लायबिलिटीमध्ये नोट नंबर 21मध्ये येईल. त्याच्यानंतर आहे प्रोव्हिजन्स म्हणजे तरतूद आपण करतो. म्हणजे बाबा की मला जो प्रॉफिट होईल त्याच्यामधून आपण कुठं कशासाठी प्रॉफिट यूज करणार आहे, तर प्रपोज्ड इक्विटी डिव्हिडंड, इक्विटी शेअर होल्डरांना डिव्हिडंड देण्यासाठी केलेली तरतूद. प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉईज बेनिफिट, जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी काहीतरी आपण तरतूद करतो, जसं की एम्प्लॉई रिटायरमेंट झाल्यानंतर किंवा रिटायरमेंट घेतल्यानंतर त्याला आपण काहीतरी पैसे देतो. मग त्या पैशाची तरतूद एकदम करायची नसते, दरवर्षी त्याच्या सॅलरीतून थोडी अमाऊंट साईडला काढून ठेवतात, त्याला आपण प्रोव्हिजन म्हणतो. स्टाफ प्रॉव्हिडंट फंड, तर मी तुम्हाला हे सांगितलं होतं की इथं सगळे फंड येतात अदर इक्विटीमध्ये, फक्त स्टाफ प्रॉव्हिडंट फंड येत नाही. तर प्रोव्हिडंट फंड कोणाचा आहे, स्टाफचा आहे. तर स्टाफचा प्रॉव्हिडंट फंड हे ह्या फंडामध्ये येत नाही, कारण हे फंड असतात ते कॅपिटलशी रिलेटेड असतात आणि हा फंड आहे हा देणं असतो. म्हणजे आपल्याला काय करावं लागतं की जे कर्मचारी आहेत ते रिटायर झाल्यानंतर त्यांना फंड द्यावा लागतो, त्याला आपण प्रॉव्हिडंट फंड म्हणतो. आणि पेन्शन फंड, हे दोन्ही फंड कोणाला देतो आपण, कर्मचाऱ्याला देतो. आणि हे जे फंड असतात हे फंड त्या ओनरचे असतात आणि हे फंड एम्प्लॉईचे असतात, म्हणून हे दोन फंड इथं येतात. त्याच्यानंतर आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, आपल्याला टॅक्स भरावा लागतो, पण टॅक्स भरण्यासाठी आपल्याला अगोदर प्रॉफिट कळावा लागतो. प्रॉफिट कळाल्याशिवाय आपल्याला टॅक्स किती भरणार आहे हे कळत नाही, पण आपल्याला अंदाजे का होईना पण त्याची तरतूद करावी लागते, त्याच्याशिवाय नेट प्रॉफिट मिळत नाही, म्हणून आपण हे टॅक्सची प्रोव्हिजन करतो. त्याच्यानंतर आहे लेस ॲडव्हान्स पेमेंट ऑफ इन्कम टॅक्स. जर कधी आपण काय करतो, आपल्याला वाटतं की एवढा टॅक्स आपल्याला भरावा लागेल, अंदाज असतो, प्रोव्हिजन करतो म्हणजे अंदाजे आपण म्हणतो की मला बाबा 1 लाख टॅक्स भरावा लागेल, 50,000 टॅक्स भरावा लागेल. आणि मग काय होतं, त्याच्या समजा आपण काय करतो मग टॅक्स भरून टाकतो आणि मग कधी तो रिटर्न येतो टॅक्स, कारण आपण जास्त भरलेला असतो, किंवा आपण कधी काय करतो ॲडव्हान्समध्येच पेमेंट केलेलं असतं. तर इथं लक्षात ठेवा लेस ॲडव्हान्स पेमेंट ऑफ इन्कम टॅक्स. शक्यतो हे येत नाही पण एखाद्या क्वेश्चनमध्ये येऊ शकतं, म्हणून हे लक्षात ठेवा. हे आपली नोट्स होत्या लायबिलिटीच्या. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसच्या नोट्स सांगणार आहे आणि त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट शिकवणार आहे आणि त्याच्यानंतर क्वेश्चनला सुरुवात होईल. तर हे सगळं तुम्हाला ह्या ज्या सगळ्या नोट्स आहेत ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमधल्या ॲसेटच्या नोट्स, या लायबिलिटीच्या नोट्स, नंबरसं नावासं लर्न असणं गरजेचं आहे. आणि ह्या नावामध्ये किंवा ह्या नोटच्या नावामध्ये कोणकोणते ॲटम्स येतात हे पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये काय येतं, अदर इक्विटीमध्ये काय येतं, बॉरोइंगमध्ये काय येतं, ट्रेड पिएबलमध्ये काय येतं, अदर नॉन करंट लायबिलिटीमध्ये काय येतं, बॉरोइंगमध्ये काय येतं, ट्रेड पिएबल, अदर करंट लायबिलिटी आणि प्रोव्हिजन, ह्याच्यामध्ये कोणकोणते ॲटम येतात हे तुम्हाला माहीत असल्याशिवाय क्वेश्चन सॉल्व करता येणार नाही. आता ह्याच्यामध्ये बघा इक्विटी शेअर कॅपिटल आणि अदर इक्विटीमध्ये हे रिझर्व्ह आहे. जसं की तुम्ही पहिलं बॅलन्स शीट तयार करायचं 11वी-12वीला, तुम्ही काय करायचं कॅपिटल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट ॲड करायचा आणि त्याच्याच खाली लगेच रिझर्व्ह लिहायचा. सेम तीच प्रोसेस आहे. इक्विटी शेअर कॅपिटल, प्रॉफिट अँड लॉस, रिझर्व्ह अँड फंड आणि त्याच्यानंतर बॉरोइंग, मग लॉंग टर्म बॉरोइंग आणि परत बॉरोइंग आहे. इथपर्यंतच आहे बघा. 1, 2, 3, 4 आणि 5. इक्विटी कॅपिटल, अदर इक्विटी, बॉरोइंग,
ट्रेड पिएबल आणि अदर नॉन करंट लायबिलिटी. सेम असंच परत इथं आहे बॉरोईंग, ट्रेड पिएबल आणि अदर करंट लायबिलिटी. तर नॉन करंट आहे, इथं करंट आहे. नॉन करंट ह्या लॉंग टर्मच्या असतात आणि ह्या शॉर्ट टर्मच्या असतात आणि क्वेश्चनमध्ये मेन्शन केलेलं असतं ती शॉर्ट टर्म लायबिलिटी आहे, करंट लायबिलिटी आहे, ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं असतं. आणि शेवटचे आहे प्रोव्हिजन. मग तुम्हाला लक्षात कोणकोणत्या ठेवायचे? इक्विटी शेअर कॅपिटल, अदर इक्विटी. ह्या 3 सेम इथं आहेत बघा, नीट लक्षात ठेवा. ह्या 3 सेम आहेत. ह्या 3 16, 17, 18, 19, 20, 21. तर ह्या 3 आणि ह्या 3 सेम आहेत. आणि शेवटचे आहे प्रोव्हिजन. म्हणजे लक्षात ठेवायला पण सोपं आहे. इक्विटी शेअर कॅपिटल, अदर इक्विटी, बॉरोईंग, ट्रेड पिएबल, अदर नॉन करंट लायबिलिटी, बॉरोईंग, परत ट्रेड पिएबल, परत आहे अदर करंट लायबिलिटी आणि सगळ्यात शेवटी प्रोव्हिजन. ह्या आहेत लायबिलिटीच्या नोट्स. जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.